हिवाळ्यातील सुपर हेल्दी फूड कोणतं असेल ना, तर ते म्हणजे बाजारामध्ये मिळणारा ताजा ताजा मस्त हिरवागार कोवळा मटार. आणि याच मटारचा वापर करून आज आपण इथे हे मस्त गरमागरम खमंग कुरकुरीत मटारचे वडे बनवलेले आहेत. हिवाळ्यातील कुडकुडत्या थंडीमध्ये सकाळच्या किंवा संध्याकाळच्या चहासोबत काहीतरी नाश्त्यासाठी गरमागरम खायचं असेल तर हे मटार वडे तुम्ही अवघ्या 10 ते 15 मिनिटात पटकन बनवून तयार करू शकता. खायला अतिशय खमंग आणि कुरकुरीत लागतात. घरातलंच मोजकं साहित्य वापरून हे मटार वडे आज आपण तयार केलेले आहेत. रेसिपी नेहमीप्रमाणेच अतिशय साधी सोपी आहे, त्यामुळे ती शेवटपर्यंत पाहत राहा. आणि जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात. आता इथे हे मटार वडे बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी ताजा सोललेला हिरवा मटार किंवा वटाणा. याला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ. त्यानंतर यामध्ये आपल्याला 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा, 3 ते 4 हिरव्या मिरच्या आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. आणि आता हे पाणी न घालताच आपल्याला हे मिक्सरवर फिरून खडबडीत असं वाटून घ्यायचं आहे. तर पाणी न घालताच हे बघा, हे मी मिक्सरवर जाडसर असं वाटून घेतलेलं आहे. याची आपल्याला खूप जास्त बारीक पेस्ट तयार करायची नाही. हे थोडंसं असं जाडसर वाटून घेतलं की वडे म्हणजे मग तळल्यानंतर तेलकट होत नाहीत किंवा तळताना तेलसुद्धा खूप जास्त पीत नाही. म्हणून आहे ना, याला थोडंसं आपण जाडसरच ठेवायचं आहे. खूप जास्त याची बारीक आपल्याला पेस्ट तयार नाही करायची. तर पाणी न घालताच बघा, हे मी मिक्सरवर बारीक वाटून घेतलं. त्यानंतर काय करायचं आहे, गॅसवर कढई गरम करायला ठेवायची. यामध्ये साधारण 1 पळीभर इतकं आपल्याला तेल घालायचं आहे. तेल चांगलं तापलं आहे. आता त्यामध्ये आपण 1 चमचाभर तीळ घालणार आहोत. हवं असेल तर अर्धा चमचा तुम्ही यामध्ये जिरंसुद्धा घालू शकता. मस्त अशी तिळाची फोडणी तयार केली. आणि त्यानंतर आहे ना, आता यामध्ये आपण जे मटारचं वाटण तयार करून घेतलं होतं ते काढून घ्यायचं आहे. यामध्ये 1 छोटा पाव चमचा हळद घालायची आणि याला 2 मिनिटासाठी आपल्याला मध्यम गॅसवरती परतून घ्यायचं आहे. म्हणजे मग मटारचा जो कच्चेपणा आहे तो नाहीसा होतो आणि वडेसुद्धा खायला अतिशय खमंग लागतात. तर बघा, 2 मिनटं याचा कच्चेपणा दूर होईस तोपर्यंत मी याला मध्यम गॅसवरती परतून घेतलं. आता ज्या वाटीने मोजून आपण मटार घेतलेला आहे ना, त्याच वाटीने मोजून इथे आपल्याला 1 वाटी पाणी यामध्ये घालायचं आहे. आणि आता याला तळापासून हलवून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिश्रण आपल्याला खूप जास्त शिजवायचं नाही आहे. फक्त आपण यामध्ये जे पाणी घातलेलं आहे त्याला थोडीशी उकळी फुटली की त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीपुरतं मीठ. त्यानंतर घालूयात अर्धा चमचा धणे जिरे पावडर आणि पुन्हा एकदा याला तळापासून हलवून व्यवस्थित मिक्स करून घेऊ. त्यानंतर काय करायचं आहे, ज्या वाटीने मोजून आपण मटार आणि पाणी घातलेलं होतं तर त्याच सारख्याच वाटीने आपल्याला मोजून इथे 1 वाटी बेसन पीठ यामध्ये घालायचं आहे. तर हे करत असताना गॅस आपल्याला मंदच ठेवायचा आहे आणि एका हाताने बेसन पीठ या मिश्रणामध्ये घालायचं आणि दुसऱ्या हाताने मिक्स करत राहायचं. सोबतच आपण यामध्ये लगेचच 2 चमचे तांदळाचं पीठ घालणार आहोत, ज्यामुळे आपले वडे मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत होतील. तांदळाचं पीठ नसेल तर 2 चमचे ज्वारीचं पीठ घातलं तरी सुद्धा चालेल. आता मटार वडे बनवण्यासाठी इथे मी बेसन पिठाचा वापर केलेला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बेसन पिठाऐवजी यामध्ये 1 वाटी रवा सुद्धा घालू शकता. तर हे बघा, हे मिश्रण आहे ना, मी मंद गॅसवरती व्यवस्थित मिक्स करत चांगलं परतून घेतलेलं आहे. असं हे परतून घेतलं की म्हणजे मग याचा कच्चेपणा दूर होतो. फक्त हे करत असताना गॅस आपल्याला कुठेही मोठा ठेवायचा नाही. मंद गॅसवरतीच आपल्याला ही प्रोसेस करून घ्यायची. तर बघा, मिश्रण अगदी परफेक्ट तयार झालंय. खूप जास्त पातळ किंवा ओलसर झालेलं नाहीये. हे मिक्स करत असतानाच लगेचच याचा छान असा गोळा मिळून आलेला आहे. अगदी परफेक्ट असं हे मिश्रण झालंय. मस्त घट्टसर गोळा तयार झालाय. आता गॅस बंद करायचा आहे आणि त्यानंतर काय करायचं, यावरती आपल्याला ना झाकण ठेवायचंय. म्हणजे मग वाफेवर हे मिश्रण शिजलं जाईल आणि याचा कच्चेपणा सुद्धा थोडासा कमी होईल. एक 5-10 मिनिटं यावर मी झाकण ठेवून मिश्रण मी वाफवून घेतलं आणि थोडंसं थंड झालं म्हणजे हाताला सोसवेल इतपत कोमट झालं की ताटामध्ये काढून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला घालायचा आहे 1 मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा. कांदा तुम्हाला हवा असेल तर तुम्ही घालू शकता आणि नसेल तर तुम्ही याला स्किप सुद्धा करू शकता. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घालायची. आता सुरुवातीलाच आपण यामध्ये सगळे मसाले आणि मीठ घालून घेतलेलं होतं, त्यामुळे आता आपण फक्त कांदा आणि कोथिंबीर घातली. याला छान असं आहे ना मळून घ्यायचंय. हे मळून घेत असताना आहे ना, हाताला थोडंसं तेल किंवा पाणी लावायचं म्हणजे मग हे मिश्रण हाताला चिकटत नाही.
तर हे बघा, हे असं छान मौसूद आपल्याला मळून घ्यायचंय, एकसारखं करून घ्यायचंय. यामध्ये आपण घातलेलं पाण्याचं प्रमाण योग्य असल्यामुळे बघा याचा छान असा गोळा मस्त मिळून आलेला आहे. घट्टसर असं हे मिश्रण झालेलं आहे. हे मळत असताना जर का तुम्हाला हे थोडंसं ओलसर वाटत असेल तर त्यामध्ये आणखीन 2 चमचे बेसन पीठ किंवा तांदळाचं पीठ तुम्ही यामध्ये घालून असा छान याचा घट्टसर गोळा मळून घेऊ शकता. तर वडे बनवण्यासाठी बघा हे आपल्याला असंच इतपत घट्टसर पीठ हवं आहे. तर पीठ मळून झालंय, मिश्रण तयार आहे. आता हाताला थोडंसं तेल किंवा पाणी लावून घ्यायचं आणि लिंबा एवढ्या आकाराचा गोळा हातावर घ्यायचा. याला सुरुवातीला थोडंसं असं गोलाकार करून घ्यायचं आणि त्यानंतर हातानेच असं प्रेस करून याला वड्याचा चपटा आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे. यामध्ये आपण कांदा घातलेला आहे, त्याचबरोबर थोडेसे मटारचे तुकडे सुद्धा शिल्लक आहेत, त्यामुळे याच्या कडेने थोडेसे तुम्हाला क्रॅक्स गेल्यासारखे वाटत असतील, पण थोडंसं याला एकसारखं हाताने करून घ्यायचं आणि मस्त असा गोलाकार चपट्या आकाराचा वडा तयार करून घ्यायचा. वडे तयार करत असताना खूप जास्त जाड करायचा नाही किंवा खूप जास्त पातळही नाही. जर तुम्ही जाड वडा ठेवला तर तो तळताना आतमध्ये कच्चा राहील, वरवर तळला जाईल आणि तेलकट सुद्धा होऊ शकतो. पातळ जर केला तर तो खूप जास्त वातडल्यासारखा होऊ शकतो आणि पटकन तो करपू सुद्धा शकतो. त्यामुळे काय करायचे, मध्यम जाडीचे असे हे छान एकसारखे आपल्याला वडे तयार करून घ्यायचे. तर हे बघा, इथे मी ना हे सगळे वडे तयार करून घेतले. आता तयार केलेले वडे आपण लगेचच तळून घेऊ. तळण्याकरता कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं. तेल व्यवस्थित गरम झालं की गॅस मध्यम ठेवायचा आणि मध्यम गॅसवरती आपल्याला वडे तेलामध्ये छान तळून घ्यायचे. वडे तेलामध्ये सोडले की लगेचच याला झारा लावायचा नाही, नाहीतर हे तुटू शकतात किंवा तेलामध्ये विरघळू शकतात. वडे तेलामध्ये थोडेसे सेट झाले, झाऱ्याला थोडेसे कडक जाणवू लागले ना की मग याला ना दुसऱ्या बाजूने तळण्याकरता पलटी करून घ्यायचं. दोन्ही बाजूने ना एक 3 ते 4 मिनिटासाठी उलटपालट करत वडे छान खरपूस सोनेरी रंगावरती आपल्याला तळून घ्यायचे आहेत. सुरुवातीला मोठ्या गॅसवरती आणि त्यानंतर 2 मिनिटासाठी मंद ते मध्यम गॅसवरती वडे तळून घेतले की म्हणजे मग ते आतपर्यंत तळले जातात, कच्चे राहत नाहीत आणि वरून छान क्रिस्प त्यांना येतो, कुरकुरीत वडे होतात. तर हे बघा, एक 4 ते 5 मिनिटासाठी वडे मी हलक्याशा तांबूस रंगावरती मस्त असे कुरकुरीत होईस तोपर्यंत तळून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता वड्यांना किती सुंदर असा रंग आलेला आहे. मस्त असे हे कुरकुरीत वडे तळले गेलेले. वडे तेलातून बाहेर काढून घ्यायचे आणि त्यानंतर शिल्लक राहिलेले वडे सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने तळून घ्यायचे आहेत. इथे आपण वड्यांमध्ये बेसन पिठाचा वापर केलेला आहे. तुम्हाला जर का ते नको असेल तर त्याऐवजी तुम्ही ज्वारीचं पीठ यामध्ये घालू शकता किंवा मूग डाळीचं पीठ वापरलं ना तरी सुद्धा चालेल. वडे आपण इथे तळून घेतलेले आहेत. तुम्हाला तेलकट वडे नको असतील तर तुम्ही वड्यांना शॅलो फ्राय सुद्धा करून घेऊ शकता, म्हणजे मग वडे आणखीन जास्त पौष्टिक होतील. तर हे बघा, अवघ्या 10 ते 15 मिनिटात आज इथे आपण हे अतिशय खमंग कुरकुरीत मस्त असे हे मटारचे वडे बनवून तयार केलेले आहेत. वडे तुम्ही इथे बघू शकता, अजिबात तेलकट झालेले नाहीयेत, वरून मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत असे झालेले आहेत. या आवाजावरून तुमच्या लक्षात आलंच असेल की वडे किती छान कुरकुरीत झालेले आहेत. तर सध्या बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावरती स्वस्त असा हा ताजा हिरवा मटार मिळतोय, त्यामुळे या ताज्या हिरव्या मटारचा वापर करून तुम्ही नक्की एकदा हे वडे करून बघा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर जरूर एक लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.